कधीच ऐकणार नाही, कारण तो माझा मित्र आहे. तुम्हा सर्वांना बर्बाद करायचं आहे मला. प्रथम तुला प्राची, तुला, कारण माझ्या श्रद्धाला माझ्यापासून दूर केलीस ना तू. प्राची, मी तुला स्वस्थ बसू देणार नाही. हर एक व्यक्ति को मार डालूंगा मैं जो मेरे और श्रद्धा के बीच आए, क्योंकि मैं वो बना हूं जो शीशे से भी पत्थर को तोड़ता हूं. प्राची, तुझा संसार छिन्न विछिन्न व्हायचा पाहायचा आहे मला. तुझा तो पती आहे ना, त्याच्यावर तू जेव्हा फार प्रेम करते त्याला तुझ्यापासून दूर करायचं आहे मला. Now Prachi, you just wait and see what I will do. I will finish your entire life, Prachi, entire life. Who am I? Jayesh, the king of underworld. प्राची, तूने अभी तक मुझे ठीक से जाना नहीं. जब जान जाओगी तो तुम्हारे पैरों तले से जमीन खिसक जाएगी. क्योंकि मैं वो बना हूं जो शीशे से पत्थर को तोड़ता हूं. प्राची, you just wait and see. मी तुला बर्बाद करणार आहे. मला माहित आहे तुझ्या नवऱ्याला पैशाची गरज आहे, कारण तो आजारी आहे. प्राची, बस. तुला तुझ्या मैत्रीवर खूप प्रेम आहे ना, पण तसंच प्रेम तुझा तो लाडका धीर गौरव त्याच्यावर सुद्धा आहे. तसंच तुझं प्रेम तुझ्या नवऱ्यावर सुद्धा आहे. मी काय करणार आहे माहित आहे तुला? तुझ्या नवऱ्याला आणि त्या तुझ्या धीराला तुझ्यापासून दूर करणार आहे मी. रस्त्यावर आणणार आहे तुला. प्राची, you just wait and see. नमस्कार दादा. हा, नमस्कार. आपण कोण? वरुणचा मित्र आहे का घरी? वरुण नाही. आणि प्राची? मित्राच्या बायकोला वहिनी म्हणण्याची सवय नाही का तुमच्या? आहे ना. मग या मित्राच्या बायकोला वहिनी म्हणलेला तुम्हाला आवडत नसेल. आजकालच्या तरुणाला शिष्टाचार म्हणजे राहिलंच नाही. पण तसं नाही हो. मी काका नावाने काही तर नावाने हाक मारायचं ना, गजाभाऊ म्हणून. नाही हो गजाभाऊ, नाही हो गजाभाऊ. कसं म्हणेल? एकदा म्हटल्यावर आणि कसं म्हणणार? तसं नव्हे काका. प्राची आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो. तू केव्हा आलास? पटलं बाबा, आता पटलं. बघ काय पटलं बाबा? काही नाही ग सुनबाई.
हा म्हणाला होता हा सुद्धा ओळखतो. हो बाबा, खरं आहे. आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो आणि त्याशिवाय मयूर आणि वरुण एकाच ऑफिसमध्ये काम करतात. हो का? छान छान छान. हा, माफ करा बेटा, ओळखला नाही मी तुम्हाला. असं नाही काका, त्यासाठी माफी काय मागायची? पहिलीच भेट आपली. हो हो हो, पहिलीच भेट. सुन बाई, हा, मी जरा आज जाऊन आराम करतो. यांना चहा पाण्याची व्यवस्था करणार का? बरं बरोबर. हा मयूर, बोल. खूप दिवसांनी आला इकडे. योग आला, म्हटलं जाऊया. हो, म्हणजे योगायोगाने आलास तर तू. काय खरं आहे ना? तुझ्याकडे वेळ तरी कसा असणार? आता तुझं प्रमोशन झालंय, काम वाढलंय, कसं येणार तू? बरोबर ना? वरुणने सगळं सांगितलेलं दिसतं. हो हो, वरुणीच सांगितलंय मला. म्हणूनच मी इकडे यायचं बंद झालं. कारण तुला वाईट वाटेल ना? मला काय म्हणून वाईट वाटेल? वरुण आणि मी एकत्र काम करतो आणि वरुणचं प्रमोशन न होतं, माझं झालं. मग त्यामध्ये वाईट वाटासारखं काय आहे रे? वेडा कुठला? बरं, आपण नंतर बोलू. मी तुझ्याशी चहा आणू? नको प्राची, मला चहा नको आहे. मग वरुण येणार आता थोड्या वेळात. तू इथे बस 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 रे, तू येणार. प्राची, काय होतं तुला? काही नाही रे, कधी कधी ना डोकं इतकं दुखतं की घरातले सगळेच हैराण होतात. मग एखादा चांगला डॉक्टरची सल्ला घ्यायचा ना. वरुण पण तेच म्हणतो, पण मीच ऐकत नाही त्यांचं. एखादा डोका दुखायला लागला ना तर एक गोळी घ्यायची आणि गप्प बसायचं रे. तसं करू नकोस. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणती औषध घेणं योग्य नाही. हो, आता तुझे डॉक्टरी सल्ले पुरे झाले. हा, आणि काय म्हणतोस? कसं चाललंय तुझं काम? चाललंय बरं. तू ओके आहे ना आता? हे पहा, वरुण आले. अरे वरुण, अरे मयूर, कसं काय येणं केलंस? बोर झालाय तो. नाही रे, प्राची उगाचच काही बोलते. हा, बरं, तुम्ही बसा. हा, मी माझी आतली कामं आपटून येते. मयूर, बोल ना, कसं काय येणं केलंस? अरे तुला तर माहीतच आहे, ऑफिसमध्ये एवढं काम असतं की बोलायला वेळच नाही. आणि असे विषय ऑफिसमध्ये काढणं बरं वाटत नाही मला. मयूर, समजलं नाही रे मला. रागवणार तर नाहीच ना? अरे मित्रावर काय रागावण्याचं? रागवणार नाही ना? हो, रागावण नाही. तुझ्या भावाच्या शिक्षणासाठी ते पैसे दिले होते ना, ते येत्या 8 दिवसात मिळतील का रे? मयूर, अरे तू तर म्हणाला होता थोड्या दिवसात दिले तर चालेल म्हणून. हो, सांगितलं होतं, पण कामच तसं आहे. पण एवढी मोठी रक्कम या 8 दिवसात कशी का उभे करू रे मी? मयूर, माझे प्रॉब्लेम तुला माहितीच आहे ना. प्रॉब्लेम मला सुद्धा आहेस रे वरुण, म्हणूनच तर मागतोय ना मी. मयूर, मला कळते रे, पण थोडे दिवस थांबला असतं तर फार मेहरबान झाली असते माझ्यावर. लवकरात लवकर मी व्यवस्था करीन. वाटला मी व्याज सुद्धा देईन. मयूर, आता यापुढे काय बोलू मी? अरे काय बोलू आता? आता व्याजाचं काय बोलू? अरे माझा प्रॉब्लेमच तसा आहे रे. बरं, येतो मी. थांब मयूर, मयूर रागावू नकोस. त्याची कठोर आहे. मयूर असं का बोलला? माझ्याकडे कसं असं रागावून गेला? वरुण, वरुण, मयूर कुठे गेला आणि तुम्हाला काय झालं? काही नाही ग प्राची. पण तुम्ही टेन्शन मध्ये का? काय झालं? खरंच प्राची, काहीच नाही. काही नाही. कसं सांगा मला.
काय झालं? ज्याचे पैसे तू बोलणारच ना. पैसे? कसले पैसे? गौरवच्या मेडिकल कॉलेजात ऍडमिशन करण्यासाठी मयूरपणे 1 लाख रुपये घेतले होते मी. पण तुम्ही तर म्हणाला होता की तुम्ही बँकेतून पर्सनल लोन घेतलंय म्हणून. लोन साठी अर्ज केलं होतं का? पण एवढं लोन मिळणार नाही म्हणून मयूरने स्वतःवरून पैसे दिले. आणि हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवलात ना? मित्राकडून पैसे घेतलेले हे तुला आवडत नाही ना? असंच ना? तुला आवडत नसते म्हणून तू त्याच्याशी पैसे घेतले आणि मला पण नाही सांगितलं. आता काय म्हणतोय तो? 8 दिवस हवे आहेत त्याला पैसे. 8 दिवस हवे आहेत. असं काय तू तेच कळत नाही. मयूर तू काही टेन्शन घेऊ नको. ऐक ना माझा, ऐक. तू काहीच टेन्शन घेऊ नको. काहीच टेन्शन घेऊ नको. मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि तुम्हाला असं टेन्शनात मी बघूच शकत नाही. हो. तू किती प्रेम करते माझ्यावर सांग ना. हो खूप करते. तुम्हाला टेन्शन आलं तर मला टेन्शन होतं. फार प्रेम करते. हो. तू सुद्धा करतेस ना माझ्यावर. हो.
पहा, मी बोलले ना मयूरशी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ऐकेल तो माझा. नाही प्राची, खरंच त्याला काहीतरी अडचण असेल, नाही तर अशा प्रकारे माझ्याकडे पैशाची मागणी केली नसती. पण एवढी मोठी रक्कम 8 दिवसात देणं कशी तरी शक्य आहे? शक्य तर नाही, पण काहीतरी करावं लागेल प्राची, काहीतरी करावं लागेल. मी करणला सांगून पाहू का? नको प्राची. करण काहीतरी व्यवस्था करणार. नाही प्राची, तो बिचारा कुठे काय करणार, मलाच काहीतरी करावं लागेल. आणूच मी वरुण, तुम्ही एकदा करणशी बोलून तरी पहा ना. ठीक आहे, मी भेटतो करण. हा. माझ्या वरुणवर एवढं मोठं संकट आलं, तरी आम्हाला न दुखवता स्वतः सामोरे जायचा प्रयत्न करत आहे तो. आधीच माझ्या आजारपणाचा खर्च आणि आपल्या आई वडिलांवरच्या आजारपणे झालेला खर्च आणि आता गौरवचं शिक्षण, अशाच माझ्या वरुणला सावरायलाच हवं रे बाबा, काय आणि पुन्हा कुणाला सांगणार आहेस तू तुळशी? अगं सोसायटीचा वारा आला तर घराचा दार बंद करणं समजू शकतो. जेव्हा घरात वादळ शिरतं तेव्हा बंद करायला दार सुद्धा शिल्लक राहत नाही. हलकटा, पुन्हा आलास रे तू इथं. येणार नाही असं केव्हा सांगितलं मी तुला? अगं आताच तर या कुणा नाटकाची सुरुवात झालेली आहे. तेव्हा सध्या तरी मला इथं यावंच लागेल. पुढे इथंच येऊन राहायचंय मला, तुला रस्त्यावर आणून. प्राची, तुझ्या तब्येतीची काळजी घे. अजून तुला आणि खूप सोसायचं आहे. आणि तुझा तो गौरव, सॉरी तुझा मुलगा. आयडिया मस्त आहे हा, फर्स्ट क्लास. आपल्या वयाच्या दिराला मुलगा म्हणून मानला तर हवं ते करायला मोकळं. ते दिवसा ढवळल्या. काय करणार, आई मुलाचं नातं. कुणाला संशयाला जरा सुद्धा जागा नाही पाहिजे. जिभेला आवाज घाल तुझ्या, नाहीतर जीव घेईन रे मी तुझा. स्वतःचा जीव जणाचा वेळ आला याच्यावर आणि दुसऱ्याच्या जीवावर उठलायस तू. काय करू रे पण तुझं, काय करू? काही करू नको. आता जे करायचं आहे ते मला करायचंय. कारण who am I? जयेश, the king of underworld. तुला रस्त्यावर आणायचंय मला. ज्याला पोटचं मुलगा म्हणून जवळ केलायस का तू, त्या तुझ्या गौरवला तुझ्यापासून दूर करायचंय मला. आणि ज्याचे प्रेमाचे गुणगान गायचं तो तुझा नवरा. त्याच्यापासून तुला दूर करणार आहे मी, रस्त्यावर आणणार आहे, माती मोळ करणार आहे मी तुम्हा सर्वांना. तुझा संसार छिन्न विछिन्न वाजायला पाहिजे आहे मला प्राची. बरबाद करणार आहे मी तुला. कारण माझ्या श्रद्धापासून मला दूर केलीस ना तू. दूर करेन मी तुझ्या नवऱ्याला तुझ्यापासून. नाही,
प्राचे 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 बर्बाद कर दूंगा मैं तुम्हें। आग लगा दूंगा तुम्हारे घर को, गोली मार दूंगा तुम्हारे पति को, गोली मार दूंगा तुम्हारे उस देवर को, आग लगा दूंगा। सुन भाई, सुन भाई, कोण होता तो हरामखोर? काय डोकं दुखतंय का? सुन भाई, सुन भाई, सुन भाई, सुन भाई,